जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। ऑनलाईन जंगली रमीच्या नादात एका तरुणानं चोरीचा मार्ग निवडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। या चोरट्या तरुणाकडून रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकानं सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे त्याला पुणे जिल्ह्यातील चाकणमधून अटक केली। योगेश चव्हाण असे अटक चोरट्याचे नाव असून रेल्वे पोलीस पथकानं त्याच्याकडून 7,07,000चे दागिने हस्तगत करून जप्त केल्याची माहिती कल्याण रेल्वे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर यांनी दिली। दिनांक 6/12/2024 रोजी राहुल सुहास सोनी हा नावाचा व्यक्ती सोलापूर टू कल्याण असा रेल्वेने प्रवास करत होता। प्रवासादरम्यान त्याने सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये झोपण्याची जी सीट असतात त्याच्या बाजूला ट्रेवर त्याची पर्स ठेवलेली होती। त्या पर्समध्ये एक 11 तोळे सोन्याचे दागिने पर्समध्ये ठेवलेले होते। त्यांच्या झोपेचा फायदा घेऊन एका अज्ञात इसमाने ती पर्स गायब केली होती। त्याप्रमाणे कल्याण रेल्वे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर माननीय CP सरांच्या आदेशाने तसेच माननीय DCP सर ACP सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमची कल्याण रेल्वे क्राईम ब्रँचची टीम काम करत होती। मग त्यांनी सर्व ठिकाणचे CCTV चेक करून योगेश निवास चव्हाण राहणार चाकण पुणे याला CCTV तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे त्यांना अटक करून पुणे येथून 2 सोनाराकडून 111.430 ग्रॅम सोन्याचे लगड जप्त केलेली आहे आणि सदरचा गुन्हा उघडकीस केला आहे। कसं झाली चोरी करायचा? हा रेल्वे प्रवासात जे झोपलेले लोक असतात त्यांच्या झोपेचा फायदा घेऊन त्यांच्या मौल्यवान सोन्याचे दागिने पर्स बॅग ही चोरी करणे हा त्याचा 1-2 ठिकाणी आम्हाला तो दिसलेला पण आहे। त्यावरून त्याचा चोरी काय करायचं? चोरी का करायची? चोरी तो ऑनलाईन जंगली रमी खेळण्यासाठी त्याचा वापर करत होता। त्या सोन्याचे दागिने विकून ते पैसे त्या ऑनलाईन जुगार खेळायचा, त्याच्यामुळे त्याने ते पैसे सर्व खर्च केलेले। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।